आपला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन वरचा प्रॉब्लेम आहे. डिटरमाइन इलॉंगेशन अँड स्ट्रेसेस प्रेझेंट. सो त्याच्यात डायमीटर आणि ई ची व्हॅल्यू गिवन आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी गिवन आहे आणि हा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन वरचा डायग्राम आहे. तर याच्यात वेगवेगळे पी आहे, एकच पी नाहीये. तर आपण आपल्याला वेगवेगळे पी घेऊन कॅल्क्युलेट करावं लागेल. तर आपण पहिल्यांदा लिहू ई 190 into 10 to the power 3 मेगा पास्कल. आता आपण याचं काढू FBD, फ्री बॉडी डायग्राम. याला सेपरेट करू आपण. आता इकडे आहे 60 किलो न्यूटन. जर इकडे 60 आहे तर इकडून पण 60च राहणार आहे, कारण युनिफॉर्म लोड, आपल्याला युनिफॉर्म फोर्स अप्लाय करावा लागणार आहे. सो हा पहिला आहे. इकडे जर आपल्याला 60 किलो न्यूटन आहे तर इकडे पण 60 किलो न्यूटन द्यावा लागेल. सो हे आहे 2000 mm. हे आपल्याला गिवन आहे. आपण सेकंड वाला काढू आता. सेकंड जर इकडे 20 आहे आणि इकडे 60 आहे, जर दोन्ही पण इकडे जर जात असतील ह्या साईडला तर आपल्याला या दोघांचे ऍडिशन करावं लागेल. मग 60 + 20 किती होता? इकडे 80 किलो न्यूटन आणि इकडे 80 किलो न्यूटन आणि त्याचं डिस्टन्स दिले आपल्याला 1000 mm. 1000 mm. सेम टाइपने आपण थर्ड वाला कॅल्क्युलेट करून ड्रॉ करून घेऊ. जर थर्ड वाला इकडे आहे 50 किलो न्यूटन आणि इकडे आहे 30, पण आपण घेणार आहे बाहेरच. सो आपल्याला इथे घ्यायचं आहे इकडे 50 किलो न्यूटन आणि हे 50 किलो न्यूटन. याचा डिस्टन्स आहे 3000 mm. 3000 mm. आता आपण काय करू, याचा P लिहून घेऊ. आता इकडे लिहू आपण. P1 काय आहे? P1 60 किलो न्यूटन. 60 किलो न्यूटन. 60 × 10⁻³ न्यूटन. P2 काय आहे? 80 किलो न्यूटन. 80 किलो न्यूटन. 80 × 10⁻³ न्यूटन. P3 काय आहे? 50 किलो न्यूटन. P3 50 किलो न्यूटन. 50 × 10⁻³ न्यूटन. तर आता आपण हे कॅल्सी घेऊन सॉल्व करू. सो आपल्याला फॉर्म्युला, जर इलॉंगेशन काढायचं आहे तर आपल्याला डेल्टा L1 = P1. P1 L लेंथ 1, L1 अपॉन एरिया. एरिया कसं काढायचा? π/4 d². π/4 × d चा स्क्वेअर म्हणजे 20 चा स्क्वेअर. आन्सर येईल 314.15 mm². सो PL/AE. P1 काय आहे? 60 × 10⁻³ × लेंथ काय आहे? 2000. 2000 म्हणजे 2 × 10⁻³ डिवायडेड बाय एरिया. एरिया काय आला? 314.15 × ई ची व्हॅल्यू काय आहे? 190 × 10⁻³. आता आपण याचं कॅल्क्युलेशन करू. 60 × 10⁻³ मल्टिप्लाय बाय 2 × 10⁻³ डिवायडेड बाय 314.15 × 190 × 10⁻³. आपला आन्सर येईल 2.01. आपला आन्सर येईल 2.01.
आता आपल्याला काढायचा आहे L2. L2 काढण्यासाठी आपण 2.01 आलाय आपलं L1 चा आन्सर. डेल्टा L1 इज इक्वल्स टू 2.01. आता आपण काढू डेल्टा L2. डेल्टा L2 तर आपल्याला डेल्टा L2 काढायचा आहे P2L2. P2L2 अपॉन AE. तर आपल्याला फक्त कॅल्सी मध्ये आपण काय चेंजेस करू, P2 चेंजेस करू. P2 काय आहे 80 इंटू 10 टू दी पॉवर 3. L2 काय आहे L2 1000 म्हणजे 1 इंटू 10 टू दी पॉवर 3 डिवायडेड बाय ॲज इट इज. तर आपला आन्सर येईल 1.34. डेल्टा L2 इज इक्वल्स टू 1.34 mm युनिट द्यायचे आपल्याला. परत डेल्टा L3 साठी 50 घेऊ. 50 इंटू 10 टू दी पॉवर 3 मल्टिप्लाय बाय लेंथ काय आहे 3000 mm म्हणून आपण 3000 घेतलं डिवायडेड बाय 314.15 डिवाइड मल्टिप्लाय बाय 190 इंटू 10 टू दी पॉवर 3. आपण कॅल्क्युलेशन केलं आपला आन्सर डेल्टा L3 आलं 2.51. डेल्टा L3 इज इक्वल्स टू 2.51. तर आपल्याला स्ट्रेसेस पण काढायला लावलेले. तर आपल्याला फक्त इलॉंगेशन म्हणजे L1 L2 L3 काढू. टोटल इलॉंगेशन म्हटलं तर तो आपला डेल्टा L वाला फॉर्म्युला आपण वापरू. आता इथे आपल्याला काढायचे स्ट्रेसेस म्हणजे सिग्मा इज इक्वल्स टू P1 बाय A, सिग्मा 2 इज इक्वल्स टू P2 बाय A, सिग्मा 3 इज इक्वल्स टू P3 बाय A. आता एरिया ॲज इट इज. आता आपण सिग्मा 1 सिग्मा 2 सिग्मा 3 कॅल्क्युलेट करू. आता P1 म्हणजे 60 इंटू 10 टू दी पॉवर 3. 60 इंटू 10 टू दी पॉवर 3 डिवायडेड बाय एरिया काय काढलाय 314.15. आपला आन्सर आलं 190.99. परत P2 ची व्हॅल्यू टाकली आपण 80. P2 ची व्हॅल्यू टाकली 80. आपला आन्सर आलं 254.65. परत आपण इथं व्हॅल्यू टाकली 50. त्याचं आन्सर आलं 159.15. तर हे आहे आपलं इलॉंगेशन आणि स्ट्रेसेस प्रेझेंट. आपल्याला हे सेपरेट करून आपण FBDs काढल्या. FBDs वरून आपण इलॉंगेशन आणि स्ट्रेसेस काढले. तर हे आहे आपलं न्यूमरिकल.